मनुष्यत्वम मुमुक्षत्वम हा पुरुष संशय. मनुष्य जन्म त्यामध्ये सुद्धा मोक्ष प्राप्तीची इच्छा, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा संशय आश्रय मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे आणि भगवंताच्या कृपेचं फळ आहे. महापुरुषांचा संशय मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग करणारे फार कमी असतात. पण आमच्याशी रवींद्र दामले आहे, त्यांना परमपूज्य गुरुदेवांचा आश्रय मिळाला, सत्संग मिळाला आणि त्यानंतर आणखी हे दुर्लभ म्हणजे की वेदांत ग्रंथांचा अध्ययन करणं, भावानुवाद करणं आणि त्याचं प्रकाशन करणं हे तीन आणखी दुर्लभ होतं. आता तीही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आता विवेक चूडामणी वेदांताचा ग्रंथ आहे. ज्या लोकांनी वाचलं त्यांना पुष्कळदा वाटतं की याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच ते श्लोक सांगितले आहेत. मला वाटतं की पुनरुक्ती दोष, कुठे अनुक्ती असते, पुनरुक्ती असते, दुरुक्ती असते. पण असं आहे की शंकराचार्य भगवान जे आहेत त्यांनीच पहिले सांगितलं, त्या ग्रंथात सांगितलं काय त्यांनी, आत्मानात्म विवेचनम स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थित, या तीन गोष्टी आहेत. पहिले काय आहे, आत्मा आणि अनात्मा यांचं विवेक, म्हणजे आत्मा म्हणजे मी कोण आहे आणि दृश्य जगत काय आहे, मी काय आहे आणि मी काय नाही याचा विवेक. मग सुअनुभव हा, आणि तर मी माझं जर स्वरूप चैतन्य आहे तर त्याचा अनुभव कसा होईल त्याचं वर्णन आहे. तर मग विवेचन करताना सुद्धा ज्या श्लोकांनी वर्णन केलेलं आहे, पुन्हा असं वाटेल की त्या श्लोकांनी पुन्हा तसंच वर्णन केलेलं आहे. पण विषय काय आहे, आत्म अनुसंधान, याचा अनुभव करणं. पण तिसरी गोष्ट काय आहे, ब्रह्मात्मना संस्थिती. पुष्कळ लोकांना काय वाटतं की एक देह आहे आणि देहामध्ये एक चैतन्य आहे आणि तो आत्मा बस तो वेळमी आहे, टिम 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 करणार. असं नाही. माझ्या हृदयामध्ये जे चैतन्य तत्व आहे तेच भूतमात्र प्राणीमात्र याचा आत्मस्वरूप आहे. या ब्रह्मादि पिपीलिका तनुषु प्रोता जगत साक्षी. तुम्ही एक लहान सहान चैतन्य तत्व नसून अनंत स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे याचं निश्चयात्मक ज्ञान झालं पाहिजे. ब्रह्मात्मना संस्थिती आणि मग तीच मुक्ती आहे. म्हणजे काय, विवेचन पहिले, आत्मस्वरूपाचा अनुभव आणि तो आत्म परब्रह्म आहे असं पूर्ण त्याचं साक्षात्कार. यालाच म्हणतात श्रवण, मनन आणि निधिध्यासन. म्हणून जरी असं वाटलं की पुन्हा पुन्हा तोच विषय सांगितला आहे, तरी पण प्रयोजन जे आहे ते निरनिराळ आहे. कोणी म्हटलं कितीदा तेच सांगतात, खरं तेच सांगतात, समजलं का काय जे पुन्हा पुन्हा सांगितलं. असं वाटतं पुन्हा पुन्हा सांगितलं तरी पण ते आत्मसात झालं पाहिजे. म्हणून सांगितलं की या तीन गोष्टी सांगितल्या. एक आणखी विशेष जे सांगितलंय,
आदिशंकराचार्य भगवंतांनी की तटस्थिता बोधयती गुरवः श्रुतयस्तथा स्वप्रज्ञया एव तरेद विद्वान ईश्वर अनुग्रहित आहे. म्हणजे हे शास्त्र आहे, गुरु आहे, ते आम्हाला ज्ञान करून देतात, तटस्थिता बोध आहे. पण प्रत्येक शिष्य विद्यार्थी जर स्वतःच्या बुद्धीनीच ज्ञानाचा साक्षात अनुभव करून संसार सागर पार केला पाहिजे आणि तो ईश्वरानुग्रहित आहे. ही प्रज्ञा कशी असली पाहिजे? ईश्वरानुग्रहित. हे फार महत्वाचं आहे. गुरु, शास्त्र आणि ईश्वर आणि ही तीनाची भक्ती जी आहे तीच मला मुक्ती देणारी आहे. हे विवेचन विवेक चूडामणीमध्ये आहे. थोडक्यात सांगितलं, वेदांतार्थ विचारेण जायते ज्ञान उत्तमम जायते सुख उत्तम. वेदांताचा विचार केल्याने एक असं उत्तम ज्ञान हृदयात प्रकट होतं, असं सुख प्रकट होतं. तेनात्यंतिक संसार दुःख नाश होतो. म्हणजे संसार दुःखाचा कारण सहित नाश होतो. आपण जितके दुःख निवृत्तीचे उपाय करत असतो थोड्या वेळा असं वाटतं की सगळं बरं झालं. मला प्रत्येक वेळा वाटलं मला खोकला बरा झाला, पण तो खोकला येतो पुन्हा. कारण काय, जोपर्यंत ते इन्फेक्शन किंवा त्याचा प्रभाव पूर्णपणे निघून गेला नसेल तोपर्यंत काही ना काही सिम्पटम्स येतच आला, मधून वाटत आता बरं झालं. पण आत्यंतिक संसार दुःख नाश असं जे फळ आहे हे ज्ञानाचं आहे. विवेक चूडामणी. मला विरोधाची गोष्ट सांगतो. माझं जन्मदाना घरावर तेव्हा माझं नाव सुधाकर होतं. आमच्या चिंतन मिशन मध्ये जेव्हा अध्ययन झालं त्यानंतर एक नाव मध्ये आणखी असतं बरं काय, स्वामी व्हायच्या आधी त्याचं नाव होतं विवेक चैतन्य. मी लखनौला यायचो. विवेक चूडामणीवर माझे प्रवचन असायचे. आमचे मिशनचे लोक न्यूज पेपरमध्ये सूचना द्यायचे. पण हे जे एडिटर लोक न्यूज पेपर वगैरे काय करतील काय सांगतात. आणि त्यांनी लिहिलं विवेक चूडामणी विवेक चैतन्य पर प्रवचन करेंगे. तो वक्ता आहे, त्याला ग्रंथ आणि ग्रंथाला वक्ता. तेव्हा जेव्हा मी विवेक चूडामणी वगैरे नाव तेव्हा आठवण येत आहे. विवेक चूडामणी माझ्या परमपूज्य गुरुदेवांचा अतिशय आवडता ग्रंथ आणि माझं फार मोठं भाग्य की मी त्यांच्याकडून कमीत कमी 3 वेळा तरी ऐकला असेल. आणि त्याची शिक्षणाची पद्धती शिकवण्याची पण अशी होती की आम्हाला म्हणजे प्रवचन वगैरे झाल्यानंतर ते स्वतः बसायचे आणि तिथं पुस्तक आम्हाला सगळ्यांना वाचायला लावायचे. प्रत्येक विद्यार्थी एक एक पेज वाचत, एक एक पेज स्वतः पण बसत होते. कारण त्यांना माहिती हे लोक मागून काही वाचत नाही, पण वाचाल तर वाचाल, नाही तर नुसतं वाचाल. अध्ययन का आज मला फार आनंद वाटतो की आमचे रवींद्र दामले अतिशय प्रिय आहे आणि अनेक गुणांनी संपन्न आहे. त्यांनी या विवेक चूडामणीचा भावानुवाद
पुस्तक ओवी वृत्तामध्ये पूर्ण केला आणि तो आज प्रकाशित झाला आहे. त्याच्या हार्दिक 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 अभिनंदन. भगवंताची कृपा, भगवान शंकराचार्यांची कृपा, परमपूज्य गुरुदेवाचे आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमी राहावे हीच प्रार्थना. आणि आज मला सुधाकरजी, जोशी आणि मंजूरजी यांची पण आज ओळख झाली. मला फार आनंद वाटतोय. फार धन्यवाद आपला. हरिओम.